पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी लातूरात सभा, युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, पंतप्रधानांना ऐकण्याची लातूरकरांना उत्सुकता, मंडप उभारणीस प्रारंभ. लातूर प्रतिनिधी. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी लातूर येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून पाहता व ऐकता यावे म्हणून या सभेत युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी जनता नेहमीच आतुर असते, म्हणूनच देशाच्या विविध भागात होणाऱ्या त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. लाखो लोक सभास्थळी गर्दी करीत आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थितांच्या भावनांची दखल घेत असल्याचे दिसून येत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता ही सभा होणार आहे. गरुड चौकातून सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत 40 एकरवर ही सभा होणार आहे. यासाठी 2.5 लाख चौरस फूट मंडपाची उभारणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभास्थळी आतापासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याची काळजी आयोजकांच्या वतीने घेतली जात आहे. युवकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. ही बाब लक्षात घेता महायुतीच्या वतीने वयवर्ष 18 ते 35 या वयोगटातील तरुणांना विशेष पास दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी समोरच्या भागात तरुणांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे तरुणांना मोदींचे विचार अधिक चांगल्या पद्धतीने ऐकता येणार आहे. देशाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, कवाडे गट, मनसे, रासप आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व तरुणांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.